चातुर्मास समर्पण जो कार्यक्रम नगरमध्ये आता सुरू आहे त्याचं नियोजन कसं केलं आणि किती दिवसाचा कार्यक्रम आहे आणि कसे कार्यक्रम पत्रिका कशी? आचार्य आनंद ऋषी महाराजांच्या पुण्यभूमीवर ह्या चातुर्मासचा कार्यक्रम 4 महिन्यासाठी राहणार आहे. उपाध्याय श्री प्रवीण ऋषी महाराज साहेब हे 4 महिने रोज सकाळी 9 ते 10 प्रवचन करतील आणि वेगवेगळ्या शिबिर घेतील, ज्याच्याने समाजातील जी लोक आहेत त्यांना ते स्पिरिच्युअली अपग्रेड करतील, स्पिरिच्युअली त्यांना अपलिफ्ट करतील आणि त्यांना आयुष्य कसं जगायचं आहे, पुढे जाऊन मुक्तीचे द्वार कसे उघडायचे त्याच्यासाठी ते मार्गदर्शन करतील. आणि इथे सर्व वयाच्या लोकांसाठी, लहान पोरांपासून तर यंग जनरेशनसाठी, परत मॅरिड कपल्ससाठी, त्याच्यानंतर ओल्ड एज लोकांसाठी विविध शिबिर घेऊन त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे काय कसं जीवन जगायचं आहे याचं ते मार्गदर्शन करतात. कार्यक्रमाचं नियोजन कसं केलेलं आणि रूपरेषा कशी आहे? कार्यक्रमाचं नियोजन इथे भक्तजनांसाठी, जे बाहेरगावून येतील त्या भक्तजनांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. रोज जे भक्तजन येतील त्यांना इथे सकाळी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. काय विविध कार्यक्रम कोणत्या मोठे दिवस असतील त्या दिवशी जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि सगळ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावं यासाठी आम्ही बाहेर हेल्प डेस्क ठेवलेला आहे. शिबिर नोंदणीसाठी वेगवेगळ्या अरेंजमेंट्स केलेल्या आहेत. तर मी सर्व नगरकरांना, सर्व भक्तांना असं निवेदन करेल की त्यांनी या सगळ्या शिबिरांचा, प्रवचनांचा आणि विविध कार्यक्रम जे महाराजसाहेब इम्प्लिमेंट करणार आहेत त्याचा पूर्ण लाभ घ्यावा व स्वतःला अपग्रेड करावा अशी माझी इच्छा आहे. पूर्ण 4 महिन्याचा हा जो कार्यक्रम आहे नेमकं कोणते कोणते कार्यक्रम याच्यामध्ये होणार आहे? इथे रोज प्रवचन होईलच, पण विशेष करून जेव्हा आमचा प्रदूषण असेल त्या 8 दिवस 9 दिवस इथे मोठा उत्सव असणार आहे. आणि आमच्या जैन समाजात प्रदूषण हा सगळ्यात मोठा धर्म हे असतो, बेसिकली पर्व असतो. तर त्या धर्मपर्वाच्या वेळेस इथे विविध शिबिर, विविध कार्यक्रम, जे उपास तपस्या करतील त्या लोकांसाठी वेगवेगळ्या अरेंजमेंट्स इथे केलेल्या आहेत. त्यांना त्यांचे शिबिर इथे घेण्यात येतील आणि एक मोठा जल्लोष उत्सव अशा प्रकारे इथे एक कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे. तिरुपती बालाजीचे ट्रस्टी म्हणून तुमची ओळख आहे, मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही आता नगरमध्ये एवढं मोठं नियोजन केलंय कार्यक्रमांचं, तर सर्वसामान्यांसाठी काय संदेश देणार आहे तुम्ही आणि अजून अशा वेगवेगळे कुठले उपक्रम करणार आहात? मी मूळचा नगरचा असल्यामुळे नगरशी माझं एकदम जवळचं रिलेशनशिप आहे आणि इतका मोठा कार्यक्रम आहे, मला लक्षात सुद्धा आलं नाही की इतका मोठा कार्यक्रम होतो आहे. कारण की माझे सगळे मित्रपरिवारांनी ही सगळी जबाबदारी घेतली. त्यांनी दिवस रात्र करून सगळी एक एक लहान सहान गोष्टीची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. भोजन कमिटी ते सगळं करत आहे. इथे चातुर्मास कमिटी हे सुद्धा दिवस रात्र करून प्रत्येक गोष्टीची देखरेख करत आहेत. सगळ्या भोजन कमिटीमध्ये, चातुर्मास कमिटीमध्ये एकदम चांगल्या कोऑर्डिनेशन चालू आहे आणि त्यामुळे कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे पार पडत आहे.